उमेदवारी दिली, तुम्हाला कामाचा अवॉर्डचा अनुभव आहे, पुन्हा एक संधी तुम्हाला मिळाली आहे. काय सांगाल आणि या प्रश्नांवरती कशा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा? खूप आनंदाचं वातावरण आहे 169 मध्ये. कारण 2017ला पण उद्धव साहेबांनी मला ह्या वॉर्डची संधी करण्याची सेवा करण्याची संधी दिली होती आणि आता सुद्धा साहेबांनी विश्वासाने परत एकदा मला संधी दिलेली आहे. आणि आमच्या वॉर्डमधले मतदार सुद्धा खूप खुश झालेले आहेत, आनंद झालेला आहे. त्यांच्याकडे मी जेव्हा भेटते तेव्हा ते मला स्वतःहून म्हणतात की मॅडम तुम्ही परत कधी येताय ह्याची आम्ही वाट बघतोय. तुम्ही जी सेवा केलेली आहे ती आम्ही विसरलेलो नाहीये. कोविडमध्ये जेवढी सेवा आपण केली ती लोकांनी विसरलेले नाहीयेत आणि त्याचं फळ जे काही आहे ते आता आपल्याला मिळणार आहे. मागची 5 वर्षांनी कोविडची जी नाशिक 7 ते 8 वर्ष निघून गेले, लोकांना परत एक संधी मिळते म्हणून कामात किंवा काय फरक पडू शकतो का किंवा लोकांच्या मतदारांच्या? नाही, कसं काय फरक पडू शकतो? बघा, कोविडचं जे महामारी होती ना ती जगावरचं संकट होतं आणि ते 2.5 वर्ष संकट सगळ्यांच्या डोक्यावर घोंगावत होतं. आणि त्यावेळेला आपले माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी लोकांची जीवापाड सेवा केली. ही आपल्या जीवावर बेतणारी गोष्ट व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना जीव वाचवलेला आहे आणि मला नाही वाटत कोणाचा जीव वाचवलेला व्यक्ती विसरते. त्यामुळे आमचा हा विजय खूप मोठा होणार आहे आणि मराठी माणूस आमच्या पक्षाचा, ठाकरे बंधूंचा आणि शरद पवार यांचा. मी आता बोलली ना, आमचाच भगवा फडकणार आणि आमचंच राज्य असणार.